नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। एखाद्या मतदाराला निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून देण्याच्या योग्यतेचा वाटत नसेल तर त्याचे ते देखील मत नोंदवले जाणे आवश्यक आहे। या विचारातून ईव्हीएम वर नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला। त्यानंतर जवळपास प्रत्येक मतदारसंघात नोटाला मत मिळत गेले। अनेकदा तर नोटाला विजयी मताधिक्यापेक्षा अधिक मते मिळाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली। कर्नाटकमध्ये 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या CPIM आणि बसपा या पक्षांपैकी नोटाला अधिक मते मिळाली। उत्तर ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघात तत्कालीन आमदार नारायण कुशवा हे 121 मतांनी पराभूत झाले। तिथे नोटाला 1550 मतदारांनी पसंती दिली। 2017 सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 118 मतदारसंघात नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 1.4% मतदारांनी नोटाला पसंती दिली। हाच नोटा आता उमेदवार होऊ शकतो का असा तार्किक प्रश्न निर्माण झालाय। त्या संदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे सध्या सुनावणीला आहे। सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि भाजप वगळता इतर सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली। त्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकाकर्त्यांच्या मते भाजपचा एकमेव उमेदवार असला तरी नोटा हा सांकेतिक प्रतिस्पर्धी उमेदवारीचा पर्याय मतदारांना उपलब्ध करतो। सरन्यायाधीशांच्या पीठाने याचिकेची दखल घेत निवडणूक आयोगास आपले मत मांडण्याचे आदेश दिले आहेत। दोन्ही बाजूंचे मत विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा या विषयावर भविष्यात येणारा निकाल कदाचित ऐतिहासिक ठरू शकेल। सर्वोच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार घटनात्मक असल्याचा निकाल दिल्यास संविधानातील अनुच्छेद 326 मतदानाचा अधिकाराला प्राथमिकता प्राप्त होते। सुरत प्रकरणात मतदारांचा तो अधिकार केवळ तांत्रिक कारणास्तव हिरावून घेतला जातोय। मतदान आणि निवडणूक हे संविधानात दिलेले अधिकार आहेत। एकीकडे नोटाचा पर्याय असताना मतदान बिनविरोध व्हावे हे कायदेशीर आणि संवैधानिक निकषात कितपत बसेल याबाबत साशंकता आहे। तो उमेदवार आपला प्रतिनिधी म्हणून काही मतदारांना मान्य नसेल तर त्यांना त्यांचे ते मत नोंदवण्याचा अधिकार आहे। हा अधिकार निवडणूक न झाल्यामुळे हिरावला गेलाय का? आणि तसे झाले असेल तर त्यामुळे सामान्य नागरिकांच्या संवैधानिक हक्काचे उल्लंघन झाले का? हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात चर्चेला जाणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।